आपण रोजच्या रोज वेबसाईट्सवर कितीतरी लिस्ट्स बघतो नाही का. रेसिपीच्या पायऱ्या असतील किंवा एखाद्या प्रॉडक्टची फीचर्सची लिस्ट. पण खरं तर HTML मध्ये ह्या लिस्ट्स म्हणजे फक्त काही बुलेट पॉइंट्स नाहीत. त्या आपल्या वेबसाईटला एक चांगलं स्ट्रक्चर देतात, तिला अधिक सुस्पष्ट बनवतात आणि सगळ्यांसाठी वापरायला सोपं करतात. तर मग चला, आजच्या या विश्लेषणात आपण बघूया की आपल्या कामासाठी योग्य लिस्ट कशी निवडायची. एक क्षण विचार करा. समजा आपल्याला एखादी रेसिपी बनवायची आहे. आता डावीकडचा तो गोंधळलेला मजकूर बघून तर डोकंच फिरेल नाही का? पण उजवीकडे बघा. तीच माहिती किती सुस्पष्ट क्रमांकित यादीमध्ये दिली आहे. प्रत्येक पायरी अगदी स्पष्ट आहे. योग्य HTML स्ट्रक्चर वापरल्याने आपल्या वेबसाईटच्या वापरकर्त्यांसाठी अगदी असाच फरक पडतो. मग प्रश्न हा आहे की ही रचना फक्त आपल्या डोळ्यांना चांगली दिसावी म्हणून करायची का? तर अजिबात नाही. आपण वेबसाईट बनवतो ती माणसांसाठी, हे खरे. पण त्याच वेळी ती सर्च इंजिन्स आणि स्क्रीन रीडर्ससारख्या मशीन्सनाही तितकीच सहज समजली पाहिजे. आणि इथेच योग्य स्ट्रक्चरची खरी ताकद दिसून येते. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करूया गोंधळापासून सुस्पष्टतेपर्यंतच्या प्रवासाने. त्यानंतर HTML मधले 2 मूलभूत पर्याय समजून घेऊ. मग की व्हॅल्यू स्पेशलिस्टबद्दल बोलू, काही सामान्य चुका कशा टाळायच्या ते शिकू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रक्चर इतकं महत्त्वाचं काय आहे आणि त्यातून एक सर्वसमावेशक वेब कसं तयार करता येतं यावर लक्ष केंद्रित करू. चला, आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. गोंधळ ते सुस्पष्टता. HTMLला स्ट्रक्चरची इतकी काळजी का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल. म्हणजे अगदी त्याच्या मुळाशी जावं लागेल. HTMLचा जन्म झालाय SGML नावाच्या एका जुन्या आणि खूप महत्त्वाच्या भाषेतून. SGMLने एक नियम घालून दिला होता, कंटेंटला फक्त दिसायला कसं आहे हे सांगू नका, तर त्याचा अर्थ काय आहे हे सांगा. म्हणजे एखादा मजकूर फक्त मोठा आहे असं न सांगता तो एक मुख्य शीर्षक आहे हे स्पष्ट करा. याच संकल्पनेला आपण सिमॅन्टिक मार्कअप म्हणतो आणि हाच आजच्या आधुनिक वेबचा पाया आहे. बरं, आता आपण यादी बनवण्यासाठीच्या आपल्या मुख्य साधनांवर येऊया. इथे डेव्हलपरसमोर एक खूप महत्त्वाचा निर्णय असतो. ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्टमधली निवड ही फक्त ह्याच एका महत्त्वाच्या प्रश्नावर अवलंबून आहे. आपल्या यादीतल्या गोष्टींचा क्रम, त्यांची सिक्वेन्स खरंच महत्त्वाची आहे का? हाच तो प्रश्न आहे. तर या टेबलमध्ये आपल्याला दोन्हीमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. समजा आपल्याला चहा बनवण्याच्या पायऱ्या सांगायच्या आहेत. आता इथे क्रम तर महत्त्वाचा आहेच, नाही का? म्हणून आपण वापरणार OL म्हणजेच ऑर्डर्ड लिस्ट. पण दुसरीकडे जर आपण फक्त खरेदीच्या वस्तूंची यादी करत असू, तर तिथे कुठली वस्तू आधी लिहिली आणि कुठली नंतर याने काही फरक पडत नाही. अशावेळी UL म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट हाच योग्य पर्याय ठरतो. चला, आता आपण तिसऱ्या आणि जरा विशेष प्रकारच्या लिस्टकडे वळूया, आणि ती आहे डिस्क्रिप्शन लिस्ट. DL म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट. याच्या आत DT म्हणजे टर्म किंवा की आणि DD म्हणजे त्याचं वर्णन किंवा व्हॅल्यू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शब्द आणि त्याचा अर्थ. ही रचना अशा की व्हॅल्यू जोड्यांसाठीच तयार केली आहे. आणि हो, इथे एक सामान्य गैरसमज दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला याला डेफिनेशन लिस्ट असं म्हटलं जायचं, पण आता ते डिस्क्रिप्शन लिस्ट आहे. याचं कारण म्हणजे याचा वापर फक्त व्याख्यानपुरता मर्यादित नाहीये. हे बघा, हे एक उत्तम उदाहरण आहे. एखाद्या चित्रपटाची माहिती द्यायची असेल, जसं की दिग्दर्शक कोण आहे, चित्रपट कधी प्रदर्शित झाला, अशा की व्हॅल्यू जोड्या दाखवण्यासाठी DL लिस्ट खूपच उपयुक्त ठरते. यामुळे माहिती अगदी व्यवस्थित, संरचित आणि अर्थपूर्ण दिसते. चला, आता अशा काही सामान्य चुका पाहूया ज्या डेव्हलपर्स अनेकदा करतात. कारण योग्य कोड लिहिणं जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच चुकीचा कोड टाळणंही महत्त्वाचं आहे. ही एक खूप मोठी आणि सामान्य चूक आहे. UL किंवा OL टॅगच्या आत थेट div किंवा स्पॅन यांसारखे एलिमेंट्स कधीच वापरायचे नाहीत. असं केल्याने आपलं HTML स्ट्रक्चर अवैध होतं, म्हणजे इनव्हॅलिड होतं. म्हणून एक साधा नियम लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला div वापरायचाच असेल तर तो नेहमी li टॅगच्या आतच ठेवा. हा नियम पाळला की तुमची लिस्ट सिमॅन्टिकली आणि स्ट्रक्चरली एकदम योग्य राहील. ही आणखी एक गंभीर चूक आहे जी टाळायलाच हवी. एका इंटरॅक्टिव्ह एलिमेंटमध्ये दुसरा इंटरॅक्टिव्ह एलिमेंट कधीही ठेवायचा नाही. म्हणजे लिंकच्या च्या आत बटन किंवा बटनाच्या आत लिंक असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे वापरकर्त्यांसाठी खूप गोंधळ निर्माण होऊ शकतो.
याचा उपाय तर अगदी सोपा आहे. जर आपल्याला एखादी लिंक बटनासारखी दिसावी असं वाटत असेल तर HTML मध्ये बदल करण्याऐवजी CSS वापरा. टॅगलाच बटनासारखी स्टाईल द्या. प्रॉब्लेम सॉल्व्ड. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं आपण का करतोय? योग्य HTML स्ट्रक्चर वापरणं इतकं महत्त्वाचं का आहे? HTML या वेबसाईटवरील हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. चुकीचं स्ट्रक्चर फक्त दिसायला खराब नसतं, तर त्यामुळे तुमच्या वेबसाईटच्या SEO आणि एकूण उपयोगितेवरही थेट परिणाम होतो. एका चांगल्या मजबूत स्ट्रक्चरचा फायदा फक्त वेबसाईट वापरणाऱ्यांनाच होत नाही. त्याचा फायदा स्क्रीन रीडर वापरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना होतो, गुगलसारख्या सर्च इंजिन्सना होतो, आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर डेव्हलपर्सना होतो आणि 6 महिन्यांनी जेव्हा आपण स्वतःच आपला कोड बघू तेव्हा आपल्यालाही होतं. कधीकधी असं होतं की मूळ HTML पुरेसं ठरत नाही, विशेषतः खूप क्लिष्ट वेब ॲप्लिकेशन्समध्ये. अशावेळी आपण ARA वापरू शकतो. ARA ब्राउझरला अतिरिक्त माहिती देतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ARA हे एक विशेष साधन आहे आणि ते शेवटचा पर्याय म्हणून वापरायचं. आपला पहिला प्रयत्न नेहमीच मूळ, अर्थपूर्ण HTML वापरण्याचा असावा. चला तर मग आता आपण समारोपाकडे येऊया. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. प्रत्येक कामासाठी एक योग्य साधन असतं आणि तेच आपण निवडायला हवं. ही 3 पायऱ्यांची सोपी पद्धत लक्षात ठेवा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लिस्ट तयार कराल तेव्हा स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. क्रम महत्त्वाचा आहे का? तर OL वापरा. तो फक्त वस्तूंचा एक साधा गट आहे का? तर UL वापरा. आणि त्या की व्हॅल्यूज जोड्या आहेत का? मग नक्कीच DL वापरा. बघा किती सोपं आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आपला कोड फक्त ब्राउझरला सूचना देत आहे की तो जगाशी एक अर्थपूर्ण संवाद साधत आहे? कारण योग्य HTML वापरून आपण फक्त कोड लिहित नाही, तर आपण एक अधिक चांगलं, अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी सोपं इंटरनेट तयार करत असतो.